सीमास बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत लाहोरी पनीर कोरमा रेसिपी। एकदम झटपट बनणारी आणि अतिशय सोपी आणि मस्त अशी चमचमीत रेसिपी आहे। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। तर हे फ्रेश पनीर घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हलक्या हाताने। तर आता आपण याचे क्यूब्स करून घेऊया। तर अशा पद्धतीने मी उभे स्लाइस करून घेतलेले आहेत पनीरचे। तर आता आपण पनीरला मॅरिनेट करून घेऊया। तर इथे मी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता आपण हलक्या हाताने हे टोस्ट करून घेऊया। तर एक 5 मिनिटे आपण हे असंच मॅरिनेट करून मुरवत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण आता मसाला बनवूया। तर इथे मी प्लेटमध्ये अख्खे धने, शहाजिरे, साधे जिरे, एक दालचिनीचा तुकडा, 2 मसाला वेलची, एक हिरवी छोटी इलायची घेतलेली आहे। तर आता आपण मिक्सरला याची पावडर बनवून घेऊया। तर इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे फ्रेश। तर लाहोरीच्या पद्धतीने इथे मी आज पनीरची भाजी बनवत आहे। तर इथे आपला मसाला तयार आहे, टोमॅटोची प्युरी पण मी करून घेतलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्टही। तर आता आपण लगेचच पनीरची भाजी बनवायला घेऊया। तर इथे मी तेल घेतलेले आहे 4 ते 5 मोठे चमचे भरून तेल। तर आता आपण जे मॅरिनेट केलेलं होतं पनीर ते आता आपण हलकंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर खूप छान स्वाद आणि टेस्ट लागते अशा पद्धतीने जर हे पनीरचे तुकडे आपण तळून घेतल्यानंतर। जास्त काही वेळ तळायचे नाहीत, अगदी अर्धा मिनिट हे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर हे पनीरचे आता आपण क्यूब्स हे अल्टी असे पलटी करून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। जास्त वेळ भाजू नका, नाहीतर ते तुटले जातील। तर आता हे आपण पनीरचे क्यूब्स काढून घेऊया। तर त्याच तेलामध्ये आता आपण भाजी बनवणार आहोत। तर इथे मी एक तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि 2 कांदे मोठे असे बारीक चिरलेले आहेत, ते आता आपण परतून घेऊया। आता इथे मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। तर आता आपण हे परतून घेऊया। तर कांदा छान परतलेला आहे, अद्रक लसूणची पेस्टही छान परतलेली आहे। खूप काही वेळ लागत नाही, पटकन कांदा भाजला जातो। कांदा एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे, तेव्हाच आपला हा कांदा पटकन भाजला जातो। तर आता आपण या स्टेजला टोमॅटोची प्युरी घालूया। तर एक मोठा टोमॅटो इथे मी घेतलेला आहे, त्याची प्युरी बनवलेली आहे। तर प्युरी आपण आता कांद्यासोबत भाजून घेऊया। तर कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला ही प्युरी चांगली चरचरीत भाजून घ्यायची आहे। तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे। तर टोमॅटोची प्युरीही भाजलेली आहे। तर या स्टेजला आता आपण मसाले घालूया। तर इथे मी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि जी आपण पावडर बनवली होती गरम मसाल्याची ती आता यामध्ये घालूया। तर आवश्यकतेनुसार घालायची आहे। तर इथे मी 1 ते 1.5 चमचा घातलेली आहे। आता इथे गरम मसाला थोडासा घातलेला आहे। तर आता हे मसाले आपण चांगले परतून घेऊया। तर मसाले आता आपले हे छान भाजलेले आहेत। तर या स्टेजला आता आपण घालूया फेटलेले दही। तर इथे मी अर्धी वाटी फेटून घेतलेलं दही आहे। हे दही फ्रेश आहे, जास्त आंबट नाही। तर हे दही आपण आता या मसाल्यासोबत चांगलं परतून घेऊया। तर दह्यामुळे मस्त असा हे टेस्टी लागते ग्रेव्ही, मस्त अशी बॅलन्स होते, जास्त तिखट होत नाही ग्रेव्ही, क्रीमी असं टेक्स्चर येते। तर आता इथे आपण घालूया कसुरी मेथी। कसुरी मेथी मी इथे क्रश करून घातलेली आहे। कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान उतरतो भाजीमध्ये या पनीरच्या। तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मसाले असे चरचरीत तरी येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर आता आपण थोडंसं पाणी घालूया। तर ग्रेव्ही आपली छान शिजण्यासाठी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे। तर आता आपण 1-1.5 मिनिटे आपण ही ग्रेव्ही शिजू देऊया। तर ग्रेव्ही छान शिजलेली आहे। तर आता आपण तळून घेतलेले पनीरचे क्यूब्स घालूया। तर उभे स्लाइस असे करून घेतलेले आहेत मी। तुम्हाला जर छोटे करायचे असतील तरीही तुम्ही करू शकता, पण लाहोरी पनीर कोरमामध्ये अशा पद्धतीने हे असे उभे पनीरचे तुकडे केले जातात। तर आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। तर इथे तुम्ही थोडंसं गरम पाणी करून घालू शकता। तर आता आपल्याला फक्त 1 मिनिट हे पनीर शिजवायचं आहे, जास्त काही वेळ शिजवायची गरज नाही। तर पनीर पटकन शिजले जाते। वरतून चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर आता आपण 1-1.5 मिनिटे हे पनीरची भाजी शिजवून घेऊया। तर मस्त अशी दाटसर ग्रेव्ही झालेली आहे। तर वरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तर तयार आहे आपला मस्त लाहोरी पनीर कोरमा। तर आता आपण पनीर सर्व करून घेऊया। तर मस्त अशी लालबुंद चटकदार मस्त ग्रेव्ही दाटसर असं ही पनीरची भाजी झालेली आहे। तर जास्त पातळ ही भाजी नसते, अशा पद्धतीनेच ही ग्रेव्ही बनवली जाते। तर खूप छान झालेली आहे। आणि या पनीरच्या भाजीसोबत मी इथे लच्छा पराठा बनवलेला आहे। गव्हाचं पीठ आणि मैदा आणि त्यात थोडंसं दही, बेकिंग पावडर घालून
हे पीठ मळून घेतलेलं होतं आणि त्याचा असा लच्छा पराठा मी बनवलेला आहे। बाजूला मी इथे कांद्याच्या स्लाइस थोडंसं तिखट मीठ लावून लिंबू पिळून हे स्लाइस बनवलेले आहेत कांद्याच्या आणि बाजूला थोडीशी लिंबूची फोड। तर अशा पद्धतीने ही लाहोरी पनीर कोर्माची रेसिपी मी बनवलेली आहे। अगदी झटपट आणि मस्त अशी टेस्टी चटकदार चमचमीत अशी ही भाजी झालेली आहे आणि या पराठ्यासोबत तर अतिशय भारी मस्त अशी लागते। तर याच भाजीसोबत तुम्ही चपाती खाऊ शकता किंवा तंदूर रोटी किंवा अशा पद्धतीचा लच्छा पराठाही खाऊ शकता। खूप छान मस्त अशी रेसिपी झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अजून जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।